अहिल्यानगर जिल्ह्यात एका गावातील किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्काम केला होता। ते गाव व किल्ला कोणता हे तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊयात। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात फोपसंडी या गावामध्ये कुंजरगड नावाचा किल्ला आहे। या किल्ल्याचा उल्लेख शिवचरित्रात देखील आढळतो। महाराजांनी सुरत लुटली आणि नंतर कांचनबारीच्या लढाईत पराक्रम गाजवून विश्रांतीसाठी हा गड निवडला होता। इसवी सन 1670 मध्ये महाराज सुरतेची लूट करून महाराष्ट्रातून नाशिक, नगर आणि मग पुणे असा प्रवास करणार होते। कांचनबारी येथे महाराजांचे मुघलांशी युद्ध झाले होते। या युद्धाचे नेतृत्व स्वतः महाराजांनी केले होते। मोकळ्या मैदानात मराठ्यांनी मुघलांचा पराभव केला। युद्धामुळे फौजेला विश्रांतीची गरज होती, म्हणून महाराजांनी कुंजरगडावरच मुक्कामाची सर्व व्यवस्था केली व येथेच महाराजांनी प्रतापराव, आनंदराव व व्यंकोजी पंत यांच्यासह मुक्काम केला व पुढील योजना ठरवली। कुंजरगडावर मुक्काम करून राजे काही दिवसांनी पुढच्या मोहिमेला निघाले। आजही येथे गडाची तटबंदी, वाड्यांचे अवशेष, पाण्याची टाकी, घराची ज्योती असे अवशेष पाहायला मिळतात। गडाच्या माथ्यावरून मुळा नदीचे खोरे विस्तृत दिसते। त्यासोबतच हरिश्चंद्रगड, कलाड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड व कळसुबाईच्या पर्वत रांगाही दिसतात। तुम्ही या गडाला भेट दिली आहे का? आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नगरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।